श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या आहे गुरुवार आणि गुरुवारीच आलेली आहे कार्तिकी एकादशी. तर आपणा सर्वांना माहितीच आहे की गुरुवार हा भगवान श्री श्री विष्णूंना समर्पित आहे आणि एकादशी सुद्धा भगवान श्री श्री विष्णूंना समर्पित आहे. तर अशा दुर्मिळ योगावरती आपल्याला उद्याच्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे, जेणेकरून आपल्या हातून कळत न कळतपणे जी काही पापं झालेली असतील तर ती पापंसुद्धा नष्ट होतील. त्याचबरोबर आपल्या घराला जे काही वास्तुदोष लागलेला आहे, जे काही पितृदोष आहेत, शत्रुपीडा आहे, नजरबाधा आहे, जे कोणतेही दोष आहेत, जी कोणतं त्रास आपल्याला होत आहेत, तर ते सर्व नष्ट होण्यासाठी, दूर होण्यासाठी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये जी काही अडलेली कामं आहेत, जी काही रखडलेली कामं आहेत, तर ती मार्गी लागतील आणि आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्याची भरभराट होत राहील. माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहील आणि आपल्या जीवनातील सर्व दोष दूर होतील. यासाठी आपल्याला अशी एक वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. तर ती कोणती टाकायची आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर पहा, उद्या आहे कार्तिकी एकादशी. कार्तिकी एकादशी आणि आषाढी एकादशी या दोन मोठ्या एकादशी असतात. या दोन मोठ्या एकादशींचं व्रत आपल्या घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वजण ह्या एकादशीचं व्रत हे करत असतात. कारण ह्या दोन एकादशींचं व्रत जर केलं तर आपल्याला सर्व पुण्य आपल्या पदरी प्राप्त होत असतं. कारण आपल्या वर्षातील ज्या काही एकादशी आहेत तर त्या एकादशींचं पुण्य व्रत केलेल्याचं सुद्धा आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असतं. त्याचबरोबर आपल्या हातून ज्या काही चुका झालेल्या असतात कळत न कळतपणे, तर त्यासुद्धा चुका म्हणजे क्षमा भेटत असते. म्हणजे ते आपल्या हातून जे काही पापं झालेले आहेत तर ती नष्ट होत असतात. आपल्या घरामध्ये जे काही दोष लागलेले आहेत, जी काही संकट आहेत, आर्थिक समस्या आहे आपल्या घरामध्ये, पहा, जर आपल्या घराला पितृदोष लागला तर आपल्या घरामध्ये सततचं आजारपण असतं. सतत घरामध्ये भांडण, तंटा, कलह अशा गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्या घरामध्ये भांडण तंटा लागत असतो आणि एखाद्या आपल्या घरातील व्यक्तींचा स्वभाव हा एकंदरीत चिडचिडा बनत असतो आणि त्यामुळे कुणाचंच कुणाला घरामध्ये पटत नसतं ना. अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून छोटे छोटे गोष्टच आहे ते अगदी वादाच्या टोकाला जात असतात. तर असे हे पितृदोष जर आपल्या घराला लागलेले असतील तर आपली कोणत्याच कामामध्ये प्रगती होत नाही. आपली प्रगती खुंटलेली असते, आपल्या घराची प्रगती खुंटलेली असते, आपल्या घरातील व्यक्तींना कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही. कुठलीही महत्त्वाची कामं आपण हातामध्ये घेऊ देत तर ती कामं पूर्णत्वास जात नाहीत. कोणतेही शुभ कार्य, शुभ गोष्टी अशा आपल्या घरामध्ये घडत नाहीत. कारण हे पितृदोष जो आहे ना, तर तो खूप मोठा पितृदोष असतो. आपल्या घराला जर एकदा लागला आणि जर तो आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर आपली कोणत्याच गोष्टीमध्ये प्रगती होत नाही. घरामध्ये अलक्ष्मीचा वास होतो, लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही. सतत सगळ्या दुःख, दारिद्र्य ह्या सगळ्या गोष्टींनी आपलं आयुष्य हे वेढलं जातं. त्यामुळे हा पितृदोष नष्ट करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न हे करत राहिले पाहिजेत. आणि उद्या तर कार्तिकी एकादशी आहे आणि अशा ह्या कार्तिकी एकादशी दिवशी पहा, ह्या एकादशी मोठी एकादशी ज्या असतात कार्तिक महिन्यामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला, गंगेमध्ये स्नान करायला खूप मोठं महत्त्व आहे. आता प्रत्येकालाच पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं जाणं शक्य नसतं. त्यामुळे अशा आपण काय करू शकतो अशा वेळी, तर आपण आपल्या घरामध्ये जी गंगाजलची बॉटल आपण आणलेली असते, पूजेकरता लागलेली असते, अनेक उपायांसाठी आपल्याला गंगाजल ही लागत असतं. तर त्या गंगाजल हे जे आहे तर ते आपल्याला त्यातले 2 ते 3 थेंब आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर पहा, एकादशी जी आहे ती भगवान श्री श्री विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे भगवान श्री विष्णूंना काय प्रिय आहे, तर अत्यंत प्रिय असणारी हळद आहे. तर हळदसुद्धा आपल्याला चिमूटभर टाकायची आहे. कारण भगवान श्री विष्णूंचा कृपा आशीर्वाद जर आपल्याला लागला, आपल्यावरती लागला, आपल्या कुटुंबावरती लागला, तर आपल्या जीवनातील जे काही दोष आहेत तर ते सर्व नष्ट होत असतात आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान केलेल्याचं पुण्यफळसुद्धा आपल्याला प्राप्त होत असतं. हे थोडंसं गंगाजल जर आपण प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर, त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला 2 ते 3 ते गंगाजल टाकायचं आहे. त्याचबरोबर चिमूटभर हळद टाकायची आहे. आता तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही पूजेचं साहित्य ज्या ठिकाणी, ज्या दुकानामध्ये भेटतं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आवर्जून आणा. कारण उद्या कार्तिकी एकादशी आहे. ह्या कार्तिकी एकादशीला
अत्यंत अत्यंत विशेष आणि अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. तुम्हाला माहितीच आहेत, आषाढी आणि कार्तिकी एकादशी ह्या 2 एकादशींना वारकरी संप्रदाय जो आहे तो चालत वारी पंढरीपर्यंत जात असतात. का? तर आपल्या जीवनातील जी काही दुःख आहे, दारिद्र्य आहे, ते नष्ट व्हावं. आपल्या जीवनातील जे काही कळत नकळतपणे जे काही असा माणूस कोणताच नसतो, की ज्याच्या हातून कळत नकळतपणे पापं झालेली नाही आहेत. कळत नकळतपणे हे प्रत्येकाच्या हातून पापं होत असतात. तर ते असे वारकरी संप्रदाय जे आहेत, जेव्हा चालत असे दिंडी करून पंढरपुरापर्यंत जात असतात, तेव्हा त्यांच्याही जीवनातील जी काही नकळतपणे झालेली दुःख आहे, दारिद्र्य आहे किंवा पापं आहेत, तर ते नष्ट होत असतात. त्यामुळे आपल्याला जर ह्या गोष्टी इतकं करणं शक्य नसेल, तर फक्त कमीत कमी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण गंगाजल थोडंसं आणि चिमूटभर हळद जरी टाकली, तर आपल्या जीवनातील सर्व दोष नष्ट होतात. दुःख, दारिद्र्य नष्ट होतं आणि आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्याची भरभराट ही नक्की होते आणि आपल्या जीवनातील सर्व पापं नष्ट होण्यास मदत होते. आपल्या जीवनामध्ये जी काही अडखळलेली कामं आहेत, रखडलेली कामं आहेत, तर ती सुद्धा मार्गी लागू शकतात आणि आपलं शरीर आणि पवित्र आत्मा जो आहे, तर तो आत्मासुद्धा पवित्र होण्यास मदत होते. त्यामुळे आपल्याला उद्या सर्वांनी न चुकता आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. आता घरातील प्रत्येक व्यक्तीला हे लक्षात राहत नसेल, तर तुम्ही काय करू शकता, एक अंघोळीचा मग आहे, तर त्या मगामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये सर्वांसाठी मिळून थोडंसं गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकून ते पाणी तयार करून वॉशरूममध्ये ठेवलं, तर तुम्ही प्रत्येकाला सांगू शकता, की त्यातलं थोडंसं पाणी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाक आणि अंघोळ कर. यामुळे आपल्या जीवनातील सर्व पितृदोष नष्ट होतात. तुम्हाला माहिती आहे का, श्रीमद भागवत कथेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, ज्यावेळेस आपण अंघोळ करत असतो त्यावेळेस आपले पितृ जे आहेत, तर ते तिथे पाणी पित असतात आणि तृप्त होत असतात. त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या 2 गोष्टी टाकल्या तर आपले पितृसुद्धा शांत होतात. त्यामुळे आपला पितृदोष नष्ट होऊ शकतो. तर ह्या गोष्टीसाठी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या 2 गोष्टी टाकणं अत्यंत अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही नक्की आवर्जून करून पहा. तुम्हाला जीवनातील नक्की चांगले अनुभव येतील आणि तुमचा सर्व पितृदोष हा नष्ट होईल. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.